साइड एंगल. पाहुण्यांचा सन्मान इथे केला जात आहे. प्रभाकर आपण उभं राहायचं जागेवर. सुरेश पाटील साहेब उपस्थित राहायचे. आपण आपला सन्मान इथे आम्ही करत आहोत. जैनजी गायकवाड आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. सुरेश पाटील साहेब उपस्थित आहेत. 2 सुरेश पाटील आहेत. आता पुढचा देखील सुरेश पाटील आपण उभं राहायचंय, कारण की आम्हाला पूर्ण तुमचं नाव माहिती नाही. मात्र आपण सुरेश पाटील दादांना सन्मानित करणार आहोत. यानंतर सुरेश पाटील यांचा सन्मान होईल या व्यासपीठावर. यापुढे आपण मॅच सुरू करा आपण, आणि मेन कॅमेरा आपण फोकस करायचं मॅचला. पिक्चर ॲन्ड पिक्चर दाखवला जाईल. यस, थँक्यू. नक्कीच एक कॅमेरा सध्या तरी VIP डाईजवर आहे. मॅच सुरू ठेवा पंच. त्यानंतर सुरेश पाटील यांच्या सन्मानानंतर मनीष पाटील. यस, चला आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस सत्कार करूया आपण. मोतीराम पाटील यांचा शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम साहेब, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फायनलची कॉमेंट्री मयूर पाटील कॉम्बॉक्स मध्ये जोडलेला आहेत. मात्र पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद संदेश पाटील. तर वळतोय मित्रांनो मेगा फायनलच्या पहिल्या इनिंगच्या पहिल्या चेंडूकडे. गोलंदाज तयार. ओ रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय, गॅप मध्ये निघतोय. हळूहळू बाउंड्री क्रॉस होईल का? येस, इट्स अ 4. फायनलचा पहिला हा चौकार इथं पाहायला मिळतोय आणि पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. चला वडपे संघ स्पीडअप आपणच करायचं आहे, कारण का त्यानंतर आपल्यालाच फलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळे कालच्या सारखी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका प्लीज. गोलंदाज तयार. वेलकम सुनील पाटील साहेब, प्रेमनाथजी वडोलकर साहेब आणि मोतीराम पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर मोतीराम पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय विजय पाटील देखील साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये. आपण फार चांगला क्रिकेट खेळलेला आहे आणि आपली क्रिकेटची शिस्त नक्कीच चांगली असणार आहे हीच आम्ही अपेक्षा करतोय. चला विनंती असेल, एक मोठा हादरा मोठा मासा गाळायला लागतोय इथे पवनपुत्र वडपेच्या. मी म्हणेल की वडपे टीम संघाला आपण एकत्र येऊच नका. तुम्हाला बॅटिंग करायची यानंतर. क्लायमेक्स थंडा झालेला आहे. चला विनंती असेल पूर्ण संघ आपण देखील स्पीडअप करायचं आहे. आणि इथे मात्र चुकी ठरते. साहिल आयकॉन खिलाडू बाद होतोय. एक मोठा हादरा. चला आपण फील्ड मध्ये चेंजेस लवकरात लवकर करून घ्यायचे. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. हर्षद ज्याने आतापर्यंत खूपच कमालीचा परफॉर्म या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेला आहे, तोच हर्षद गोलंदाजीसाठी तयार. आपटलेला आहे चेंडू. इथे मात्र सुंदर काय चेंडू इथे टाकलेला आहे. चेंडू निर्धाव जातोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ टाकून झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती जरी रिव्हर्स मध्ये एका चौकार आला असेल, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक आपल्याला हर्षद याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. काय सुंदर अशी गोलंदाजी इथे दाखवताना बघा. रनअप नाहीये त्याच्याकडे, मात्र काय चांगल्या पद्धतीचा स्पीड गोलंदाजीमध्ये दिसतोय आपल्याला. इथे मात्र स्लोअर 1 अतिशय सुंदर. चेंडू पायांखाली पडला होता. पंचांकडे LBW ची दाद बघताना पंच अपील फेटाळून लावतायत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ टाकून झालेला आहे. काय गोलंदाजी इथे हर्षद याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा हा सामना असणार आहे. चला स्पीडअप करायचंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार हर्षद.
ओ यावेळेस मात्र चेंडू खेळलेला चेंडू मिडविकेटच्या रिजनला जातोय. तिथं शुभम स्वतः आहे, चांगलं फील्ड केलेलं आहे चेंडूला. तोपर्यंत संधी होती. चला शुभम प्लीज स्पीडअप करायचंय आपण. बघा आपण स्पीडअप करायचंय कारण का आपल्याला यानंतर एक इनिंग खेळायची. मान्यवरांनी गजबजलेला आजचा हा आपला व्यासपीठ. बघा कालपर्यंत व्यासपीठ जो आपल्याला खाली खाली दिसत होता, आज संपूर्ण गावातील वरिष्ठ आणि पाहुणे आज आपल्याला इथे दिसत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्ट्रोक चेक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो शॉट पॉइंटच्या रिजनला, एक धाव पूर्ण. अशा प्रकारे नक्कीच चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपण पाहतोय स्वर्गीय सुनीता शांताराम पाटील स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा मेगा फायनल ग्रामीणचा हा फायनल आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत टीम फायनलमध्ये क्वालिफाय झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीणमधून पवनपुत्र वडपे टीम आपण पाहतो. एका बाजूला फायनलचा मॅच महत्त्वाचा मॅच आहे. या स्पर्धेचं सर्व श्रेय जात आहे ब्लू स्टार व ओमकार ग्रुप वडपे यांच्या माध्यमातून. एक चांगलं आयोजन. कालपासून ही स्पर्धा भरपूर चर्चेमध्ये आलेली आहे कारण की संपूर्ण देशभरामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जात आहे प्रिन्स मूव्हीज यांच्या वाहिनीवर. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारीमध्ये. षटक क्रमांक दुसरा शुभम गोलंदाजी करण्यासाठी तयारीमध्ये. स्ट्रायकिंगवर फलंदाज सज्ज होत आहे. गोलंदाज तयार. लांबूनच कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं थंडगार हवा सुटली. मध्ये ठंडी में गर्मी का एहसास दिलाने वाला ये मुकाबला नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. शुभम हो यावेळेस मात्र शुभम दिशा भरकटतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा आपल्याकडे सूर्यप्रकाश अवेलेबल आहे. त्या 20 मिनिटामध्ये आपल्याला येणारे 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे पूर्ण संघाने देखील आपली इनिंग यानंतर लगेच फील्ड क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा चेंडू टाकून झाल्यानंतर. ओ काय जबरदस्त चेंडू इथे पाहायला मिळतं आपल्याला. अतिशय सुंदर गोलंदाजी शुभम याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत. त्यामध्ये एक वाईट. धावसंख्या अजूनही थांबलेली ती 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शुभम याची जी स्ट्रेंथ मागच्या मॅच मध्ये या चेंडूंमुळे शुभम आणि पवनपुत्र वडपे या संघाला नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो. बाउन्सर टाकण्याच्या नादामध्ये कुठेतरी दिशा भरकटतोय हा गोलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. मयूर सेमीफायनलच्या मॅच मध्ये 12 चेंडू टाकले होते. 3 वाईट 3 नो बॉल टाकले होते या गोलंदाजाने. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सुरू झालाय. अक्षय पाटीलचं मूडच होत नाहीये बोलण्याचं गोलंदाज सोबत कारण की फायनलचा मॅच आहे. जवळ देखील जाऊ शकत नाहीये. नक्कीच संदेश पाटील महागात पडू शकतो कारण का तुम्ही आता त्या स्टेप वरती आहात. तुम्ही किनाऱ्यावरती आहात आणि किनाऱ्यावरती डुबायला कोणालाच आवडत नाही. पुन्हा एकदा खराब. काय खराब गोलंदाजीचा नमुना इथे दाखवताना गोलंदाज. नाही आता एका मिनिटाचा ब्रेक घेणारच आहेत कारण की आता एकत्र येऊ नका असंच आम्ही सांगणार आहे कारण की नक्की काय चाललंय. शुभम मागच्या मॅच मध्ये मयूर तब्बल 12 चेंडू टाकले होते. 3 नो बॉल टाकले होते. 3 वाईट टाकले होते गोलंदाजाने. नक्कीच. आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 7 चेंडू टाकून झालेले आहेत आणि अजूनही 4 चेंडूंचा निर्धारित खेळ बाकी आहे. लिगली 4 चेंडू यायचे बाकी आहेत. त्यामुळे या गोलंदाजाकडे थोडीशी लाईन ऑन लेंथ ही शोधायला लागेल. त्याला चेंडू टाकायला सुरुवात. ओ सुंदर चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. चेंडू खेळला तर स्क्वेअर लेगच्या रिझनला 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील इथे सहजगत्या पूर्ण झालेली. या 2 धावेने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाते. क्रिकेटच्या अशुभ आकड्यावरती. क्रिकेटमधील सर्वात अशुभ आकडा 13 या धावसंख्येवरती. पाहूया मात्र कोणासाठी हा आकडा अशुभ ठरतोय. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी की पवनपुत्र वडपे या संघासाठी. गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकताना पंचाचा डेड बॉलचा इशारा येतोय. पंच ज्यांनी कालपासून या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा शुभम तयार. हो काय चेंडू आहे. अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला मिळतोय आपल्याला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न इथे थोडा वाईट जाताना मात्र तोपर्यंत संधी होती 2 धाव पूर्ण करून घेण्याची. 2 धावने संघाची धावसंख्या
पुढे सरसावते ती 15 या आकड्यावरती. इंडिया लाईव्ह न्यूज प्रोप्रायटर रवी वर्मा आणि त्यांचे भाऊ इथे सध्या तरी आपल्यासोबत जोडलेले आहेत. मात्र फायनलचा मॅच सध्या गोलंदाजांनी नाकामध्ये दम आणलेला आहे बडपी टीम संघाच्या. गोलंदाज तयार. हो नक्कीच सुंदर चेंडू आणि इथे गडीबाद संदेश पाटील. जर या गोलंदाजांनी लेंथ पकडली ना त्यानंतर मात्र तो चांगली गोलंदाजी करतो आणि एकदा का तो बाउन्सर मध्ये वाईट आला का मग तो चालूच होतो. पण नक्कीच विकेट मिळाले आहे. मात्र पहा शिस्त पहा, पूर्ण टीम संघाची शिस्त पहा. जसा फलंदाज आऊट झाला तितकाच वेगाने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनचा क्रिकेट आहे. त्यांना नक्कीच. माहिती आहे कोणत्या संघावर अन्याय होणार नाहीये. ते देखील चांगले खेळाडू आहेत आणि हे देखील चांगले खेळाडू. एकता आणि अखंड हा क्रिकेटचा दाखवत आहे तर पूर्ण टीम. नक्कीच संदेश पाटील कालपासून त्यांनी चांगला खेळ केला आणि डिसिप्लिन हे देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. हो यावेळेस सुंदर चेंडू नक्कीच आणि तिथून सुरुवात केली होती शेवट तिथेच आलेला आहे. चेंडू निर्धाव टाकलेला आहे. 10 चेंडूंचा जरी स्पेल झाला असेल तरी धावा ह्या मात्र कमी खर्च केल्या. धावसंख्या 15. चला तिसरा गोलंदाज अक्षय. धावसंख्या 15. आता मात्र नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाआधी तिसरं षटक घेऊन येतो अक्षय. बघा यानंतर आपल्याला प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सेट करून फायनल संपवायची आहे चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये. अक्षय मॅच ऑन होते. वैयक्तिक पहिले संघाआधी तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज अक्षय. हो यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो शॉर्ट मिड स्क्वेअर लेगच्या रिजनला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. थोडंसं रिले थ्रो पाहायला मिळाला आपल्याला. मात्र चांगला बॅकअप तिथे पाहायला मिळाला. संधी होती दोनदा पूर्ण करून घेण्याची. धावसंख्या 17. 17 धावा. दोन गडी बाद. यावेळेस मात्र आपटलेले चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि सहज सोपा झेल. चला नवीन बॅटर लगेच यायचे प्लीज. फलंदाज आपण लगेच क्रीज सोडायची विनंती असेल. आपण चांगल्या पद्धतीचा खेळ काल आणि आज देखील दाखवलेला आहे. विनंती असेल आपला शेवटही गोड व्हावा. नवीन बॅटर अक्षय. गोलंदाजीसाठी सुद्धा अक्षय आणि फलंदाजी सुद्धा साठी सुद्धा अक्षय देतोय. थोडस स्पीडअप करायचं आहे प्लीज. आज हा अंतिम सामना पाहण्याकरता प्रेक्षकांची अलर्ट गर्दी. आमचा VIP डायस देखील गजबजलेला आहे. पाहूया अक्षय मोठा फटका येईल का. इथून धावा मात्र अजूनही थांबलेल्या आहेत त्या 17 या आकड्यावरती. कोणाला खतरा तयार होतोय पाहूया. अक्षय गोलंदाजीसाठी सामना करेल तो देखील अक्षय. हो पुन्हा एकदा सुंदर चेंडू. काय चेंडू इथे हाताळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय. चेंडू टाकून झाल्या 3. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अक्षय गोलंदाजीसाठी तयार होत आहे पुन्हा एकदा. हो इथे मात्र हवेत मध्ये चेंडूला चिप केलेला फक्त चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला एकदा पूर्ण. आणि काय थ्रो आपल्याला काय फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. जिथे की रफ्तार तिथे दाखवताना तिथे असलेले क्षेत्ररक्षक. तोपर्यंत संधी एकच धाव पूर्ण करायची. शेवटचे 2 चेंडू. धावसंख्या 18. या 2 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर सेफ झोन मध्ये जाऊ शकतो ब्रदर्स 11 पूर्णचा संघ. आणि जर कोणत्याही प्रकारची धाव नाही आली तर जवळजवळ या चषकावरती नाव कोरण्याच्या तयारीमध्ये असू शकतो तो ब्रह्मपुत्र वडपेचा संघ. हो पुन्हा एकदा सुंदर चेंडू. काय गोलंदाजी. स्लोअर चेंडू मध्ये चकवतोय इथे अक्षय फलंदाज आला. जय मैदानामध्ये अजूनही टक लावून आहे. एखादा मोठा फटका येईल का. शेवटचा चेंडू पाहूया. ओ एक्सप्रेस. काय चेंडू इथे पाहायला मिळतोय. एक्सप्रेस चेंडू. पहिल्या इनिंगची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 18 आणि या चषकाला जिंकण्याकरता धावांची गरज ठेवलेली आहे ती 19.
वडपे संघ बघा लगेच आपले 2 बॅटर पाठवायचे. पंचांना देखील विनंती असेल की आपण मैदानामध्ये यांची फील्ड सेट करून घ्यायची. चेंडू जर हवा असेल नवीन तर आपण लगेच इशारा करा, आम्ही तयार ठेवलेले आहेत. आमचे दोन्ही पंच विनोदजी नाईक कारवली आणि शफीकजी अन्सारी यांनी सकाळपासून चांगल्या पद्धतीची पंचगिरी आपल्याला या 2 दिवसामध्ये दाखवली. कोणत्याही संघावरती अन्याय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. ही एक जमेची बाजू. चला पूर्ण संघ साहिल आयकॉन खेळाडू ज्याच्यावरती दारोमदार असणारे आणि या साईडला मात्र अक्षय आणि हर्षद या 2 खेळाडूंवरती ही जिम्मेदारी असणार आहे चषकावरती नाव कोरण्याची आणि VIP डायजवरती सर्व मान्यवर. बघा वडपे संघ आपल्याला विनंती असेल आपल्याला फलंदाजी करायची आणि जर आपणच उशीर करत असेल तर येणारे काही चेंडू हे तुम्हाला दिसण्याकरता नक्कीच प्रॉब्लेम येतील. तर जितका जास्तीत जास्त आपण सामना कराल तितकाच लवकर आपण या चषकावरती नाव कोराल. चला सलामीची जोडी आय थिंक हर्षद आणि अक्षय असतील. होय आणि गोलंदाजीसाठी आयकॉन खेळाडू साहिल तयार होतोय ज्याने काय जबरदस्त परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेला आहे. चेक. चला आपण मॅच सुरू करायची आहे. 19 धावांचं आव्हान आहे. मॅच सुरू करायची आहे आपण. हॅलो चला गोलंदाजीसाठी साहिल आणि सामना करेल या पहिल्या चेंडूचा गोलंदाज साहिल याच्या विरोधात हर्षद. चला हर्षद साहिल प्लीज मॅच ऑन करायची. शेवटचे 18 चेंडू आणि आपल्याला समजाल हु विल बी द विनर. ओ पुन्हा एकदा त्याच प्रकारची सुरुवात करण्याचा प्रयत्न. बघा मागील 2 मॅचमध्ये या फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट करून षटकार ठोकलं होतं आणि यावेळेस मात्र तशाच प्रकारची सुरुवात करण्याचा प्रयत्न. मात्र म्हणतो ना मित्रा दरवेळेस रविवार नसतो. गोलंदाज तयार साहिल. काय सुंदर सुरुवात आपल्या संघासाठी या अंतिम सामन्यामध्ये. आपटलाय चेंडू मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट. समीकरण सोपं आहे मात्र काय इथे संघ जिंकतोय का? कारण का अनेकदा आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे सोपं समीकरण हे कधी कठीण होतं हे कधीच आपल्याला समजत नाही आणि जिंकणारा संघ कधी पराभूत होतो आणि पराभूत वाटत असलेला संघ कधी सामना जिंकून जातो हे क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी होऊ शकतो. त्यामुळे क्रिकेटला जर खेळायचं असेल तर मैदानामध्ये तुम्हाला हे चांगली कामगिरी करूनच दाखवावी लागत असते. गोलंदाज तयार. पंचांचा वाईटचा इशारा जरूर आलेला आहे. धावसंख्या 1 हर्षद. ओ काय फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर वरनं चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या रिजनला एकदा पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती खातं ओपन होतंय अक्षय याचं. गोलंदाज तयार अक्षय. साहिल हो मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय तो वाईटचा. अक्षय फलंदाजीसाठी तयार होतोय. साहिल चला स्पीडअप करायचंय. साहिल प्लीज आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. अंतिम क्षणामध्ये आपल्याकडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. हो पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. नक्कीच या पिचमध्ये काहीतरी वेगळं आहे. चेंडू पडल्यानंतर अनेकदा खालतीच राहतो. आपण कालपासून खूप वेळा असं पाहिलेलं आहे की सबमरीन डिलिव्हरीज या पिचवरती खूप आपल्याला देखील दिसून आलेल्या आहेत. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 3. सोपं नसणारे मित्रांनो कारण का हलकासा सूर्यप्रकाश आणि रात्रीचा अंधार देखील आता इथून चालू होतोय. ओ व्हॉट अ शॉट यार. व्हॉट अ एक्सलेंट शॉट. चेंडूला पाठवल्या थर्डमॅनच्या रिजनला. येतोय हा चौकार.
काय रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता इथं फलंदाज अक्षय याने आणि जसा चेंडू त्याचा तसाच फायदा इथं घेण्यात आला. थर्ड मॅनच्या रिझनला हा महत्वाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय स्क्वेअर लेगच्या रिझनला. एकदा पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8 या आकड्यावरती. पंच शेवटचा चेंडू बाकी. गोलंदाजीसाठी तयार साहिल. हो चांगला इथे फटका सजवलेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. चेंडू जातोय तो लॉंग ऑफ कडे. एकच धाव. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली आहे ती 9. अजूनही जिंकण्याकरता येणारे चेंडू असतील ते 12 आणि धावांची गरज असणार आहे ते धावांची गरज असणार आहे ते 10. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येत आहेत. अक्षय येतोय. सामना करेल तो हर्षद. नॉन स्ट्राइक एंडला देखील एक अक्षय आहे. गोलंदाज तयार. ओ रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा काय फटकाय जाईल का? यस. पंच निर्णय देतील आणि नक्की षटकार. झेल मात्र चांगली पकडली. मात्र त्या खेळाडूला देखील इथं मानावं लागेल की त्यांनीच इकडनं इशारा केला षटकाराचा. चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते टीम पूर्ण यांच्या माध्यमातून. या षटकाराने संघाची धावसंख्या 16 आणि या चषकावरती नाव कोरण्यासाठी पवनपुत्र वडपे ग्रामीण संघाला धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त 3 येतील का पाहूया. त्याच्यातून एक धाव तर झालेली आहे. दुसरी धाव देखील झालेली आहे आणि विजयी संघ जर पवनपुत्र वडपे झाला तर प्रतीक भोईर यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं पारितोषिक इथं जाहीर झालेले आहे. शेवटचा एक धाव आणि या स्पर्धेवरती नाव कोरलेलं आहे पवनपुत्र वडपे संघ. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम पवनपुत्र वडपे आणि प्रतीकजी भोईर साहेब. अभिनंदन आपलं देखील.